विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सुनेत्रा पवार विमान अपघात अर्थ खात्यावर बोलत नाहीत. इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं. गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळ यांचं थेट आव्हान. गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक. माफी मागा म्हणत काँग्रेस कार्यालयामध्ये ठिय्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई फेकून हर्षवर्धन सपकाळांचं पोस्टर जाळलं. सुनेत्रा पवारांच्या टीकेवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं मौन. कार्यकर्त्यांकडून आंदोलनं. वरिष्ठ नेते तटकरे आणि पटेलांनी साधं ट्विटही केलं नसल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरली. सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका. काँग्रेस खऱ्या अर्थाने मतिभ्रष्ट झालीय. एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय. काँग्रेसने जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. गुंगी गुडिया बोलणं गैर नाही. इंदिरा गांधी नाही गुंगी गुडिया असं म्हटलं जायचं. बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पत्रकाराला शांत करणारा नेताच गुंड. रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. E20 इंधनाच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघालेला आपचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला. E20 साठी ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका. केजरीवाल यांची मोदींवर टीका. गृहमंत्री अमित शहांवरून आजही संसदेमध्ये गदारोळ. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब. राम मंदिरावरून विरोधकांचा गदारोळ. बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवर दिपकेंच्या माणसाने हल्ला केल्याचा आरोप. जळगावमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीश महाजन यांना घेराव. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. क्रीडा संकुलातील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी आक्रमक. शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली TDRF जवानाची अक्कल. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं. 25 तासानंतर सुद्धा ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही. दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले. TDRF जवानाच्या कुटुंबावर शहापूर पोलिसांचं असं वक्तव्य दुर्दैवी. चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेबाबत मद्रास हायकोर्टाचा निर्णय. चौकशीनंतर स्टॅलिन यांची सुटका करण्याचे आदेश. अभिनेत्री त्रिशा आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी स्टॅलिन ताब्यात. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या. सिब्बल यांची विनंती सुप्रीम कोर्टाकडून मान्य. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये देशमुखांवरील खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी. जरांगेंनी ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये यावं. मंगळुरूच्या ओबीसी अधिवेशनात जरांगेंना मंचावर जागा देणार. बबनराव तायवाड यांचं जरांगेंना खुलं आव्हान. झारखंडमध्ये जेन्झींचा संताप. JPSC आणि JSSC परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर. रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन. माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतीय राजकारण समाजकार्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान. उद्या अंत्यसंस्कार होणार. कर्ज भरूनही बँकेने जमीन परस्पर विकली. दिंडोरीमधील शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप. जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपली. नाना पटोलेंकडून व्हिडिओ पोस्ट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी. मुंबई पोलीस दलामध्ये 6 कोटी 41 लाखांचा वेतन घोटाळा उघडकीस. पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यांवर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार. 5 जणांवर गुन्हा दाखल. समतानगर पोलिसांकडून अधिक तपास. रायगडच्या पेणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवींसह 4 गुन्हा. खंडणी जीवघेणा हल्ल्यासह चोरीचा गुन्हा दाखल. राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरला. घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट. मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. पुण्यामधील भिडे पूल अजूनही पाण्याखाली. भिडे पुलावरील वाहतूक बंद. काल अनेक वाहनं पाण्यामध्ये अडकून पडली होती. खडकवासलामधून 18,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. सतर्कतेचा इशारा. नांदेडमध्ये 10वीच्या 2 विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावर चाकू हल्ला. जुन्या वादातून विद्यार्थ्यांमध्ये सुडाची भावना.
दोघे पोलिसांच्या ताब्यात. जखमी विद्यार्थ्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. केंद्र सरकारकडून जनगणना 2027च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी. लडाख आणि जम्मू काश्मीर यासारख्या असंतुलित क्षेत्रामध्ये 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जनगणना केली जाणार. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.